बॉन्ड फॉर्मेशन का घडून येतं याचं उत्तर तुम्ही मला देऊ शकाल का? होय, याचे उत्तर आहे की ॲटम्स नेहमी स्टेबल स्टेट प्राप्त करण्यासाठी सतत संघर्ष करीत असतात. आणि ही स्टेबल स्टेट म्हणजे काय आहे बरं? एकच शेल असलेल्या ॲटमला स्टेबल स्टेट तेव्हाच प्राप्त होते जेव्हा त्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि ॲटम्समध्ये 2 किंवा त्याहून अधिक शेल्स असतील तर त्याला स्टेबल स्टेट तेव्हाच प्राप्त होते जेव्हा त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. ह्याला ऑक्टेट असे म्हणतात. पण ही स्टेबल स्टेट फक्त काही एलिमेंट्समध्येच दिसून येते. आपल्याला माहीत आहे की हिलियम, निऑन, आर्गॉन आणि झेनॉन यासारख्या ॲटम्समध्ये अशा प्रकारचे डिझायर्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिसून येते. ऑक्टेट नसणाऱ्या ॲटम्सचे काय? होय, ते ॲटम्स बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग घेतात. अर्थात ते एकतर इलेक्ट्रॉन्स देतात, घेतात किंवा शेअर करतात. पण थांबा, बॉन्ड फॉर्मेशनमध्ये किती इलेक्ट्रॉन्सनी भाग घ्यावा हे कोण ठरवते? इलेक्ट्रॉन्स द्यायचे की घ्यायचे हे ॲटम्सना कोण सांगतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्हॅलन्सी या कॉन्सेप्टमध्ये आहेत. ही संकल्पना आपण अधिक डिटेलमध्ये समजून घेऊया. अगदी सोप्या शब्दामध्ये सांगायचे तर व्हॅलन्सी म्हणजे एलिमेंट्सची कंबायनिंग कपॅसिटी. आता ह्याचा अर्थ काय आहे बरं? कंबायनिंग कपॅसिटी म्हणजे एक ॲटम दुसऱ्या ॲटमबरोबर किती प्रमाणात बॉन्ड करू शकतो. अर्थात किती इलेक्ट्रॉन्स दिले, घेतले किंवा शेअर केले जाऊ शकतात. अशा प्रकारे ॲटमची ऑक्टेट स्टेट प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स देण्याची, घेण्याची किंवा शेअर करण्याची क्षमता यास व्हॅलन्सी असे म्हणतात. तर अशा एलिमेंट्सचे काय ज्यांच्या ॲटम्समध्ये फक्त एकच शेल असतो? होय, अशा बाबतीत 2 इलेक्ट्रॉन्स मिळवण्यासाठी करावी लागणारी देवाणघेवाण ही आउटरमोस्ट म्हणजेच त्या एकमेव ऑर्बिटलमध्येच घडून येते. हे समजून घेण्यासाठी आपण काही सोपी उदाहरणे घेऊया. हायड्रोजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन असतो. अर्थात त्याला कसेही करून आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन ॲड करायचा असतो. म्हणून आपल्याला असं दिसून येतं की हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे, कारण ते दुसऱ्या एलिमेंट्सच्या ॲटम्सकडून 1 इलेक्ट्रॉन घेते किंवा शेअर तरी करते. आता ऑक्सिजनची व्हॅलन्सी काय आहे हे तुम्ही मला सांगू शकाल का? ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-6 असे आहे. अर्थात त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग त्याला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी अजून किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे? बरोबर, 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणूनच ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे. ते ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या ॲटमकडून 2 इलेक्ट्रॉन्स शेअर करते किंवा स्वीकारते. आता मला सांगा की मॅग्नेशियमची व्हॅलन्सी काय असेल? आपल्याला माहिती आहे की मॅग्नेशियमच्या ॲटममध्ये 12 इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजेच मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-8-2 असे आहे. आता ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे? 6? होय, आपण पाहू शकतो की ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 6 इलेक्ट्रॉन्सची आवश्यकता आहे. असा कोणता ॲटम आहे जो 6 इलेक्ट्रॉन्स इतक्या सहजतेने देईल? हे शक्य तरी आहे का? नाही. मग मॅग्नेशियमचा ॲटम आपले ऑक्टेट कसे पूर्ण करणार? इथे इलेक्ट्रॉन्स डोनेट करण्याची संकल्पना विचारात येते. जर 6 इलेक्ट्रॉन्स मिळवण्याची व्यवस्था करणे कठीण वाटत असेल तर तो ॲटम 2 इलेक्ट्रॉन्स देण्याचा विचार करू शकेल का? हो, निश्चितच. म्हणून जर मॅग्नेशियम आपल्या आउटरमोस्ट शेलमधून 2 इलेक्ट्रॉन्स देत असेल तर मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2 आहे असे आपण म्हणू शकतो. म्हणजे व्हॅलन्सी ही संकल्पना फक्त किती इलेक्ट्रॉन्स घेतले जाऊ शकतील हेच सांगत नाही, तर ॲटम्सकडून किती इलेक्ट्रॉन्स दिले जाऊ शकतील हे पण सांगते. या प्रकारे आपण वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या व्हॅलन्सीज कॅल्क्युलेट करू शकतो. आता हा कॉन्सेप्ट अधिक चांगल्या तऱ्हेने समजून घेण्यासाठी आपण अशा एलिमेंट्सचे उदाहरण घेऊया जे एखादे कंपाऊंड बनवितात. आपण सोडियम क्लोराईड म्हणजेच NaClचा विचार करू शकतो. NaClच्या एका मॉलिक्युलचे फॉर्मेशन होण्यासाठी आपल्याला 1 सोडियम ॲटम आणि 1 क्लोरीन ॲटम पाहिजे. मला सांगा ह्या दोघांची व्हॅलन्सी काय आहे? सोडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-8-1 आहे आणि क्लोरीनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-8-7 आहे. इथे काय घडतं हे सांगण्यापूर्वी मला असं वाटतं की तुम्ही देखील एकदा प्रयत्न करून पाहावा. काय होत असेल असं तुम्हाला वाटतं? देण्याघेण्याच्या व्यवहारासाठी ही अगदीच सोपी सिच्युएशन आहे, हो की नाही? हे फारच साहजिक आहे की आपापले ऑक्टेट्स पूर्ण करण्यासाठी सोडियम 1 इलेक्ट्रॉन डोनेट करेल आणि क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन स्वीकारेल. होय, अगदी बरोबर. आणि सोडियम क्लोराईडच्या मॉलिक्युलच्या फॉर्मेशनमध्ये हेच तर कामाला येते. क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन आवश्यक होता जो त्याला सोडियमकडून प्राप्त झाला. स्टेबिलिटी मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून सोडियमने 1 इलेक्ट्रॉन दिला. सोडियम आणि क्लोरीन या दोघांची व्हॅलन्सी 1 आहे. व्हॅलन्सी समान असलेले एलिमेंट्सच नेहमी कंबाईन होऊन बॉन्ड तयार करतात असे आपण गृहीत धरू शकतो का? नाही, असं काहीच नाही. चला आपण वॉटर मॉलिक्युलचे उदाहरण घेऊया. आपण आधीच पाहिले आहे की हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे आणि ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे. इथे हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉन पाहिजे आणि ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन्स पाहिजे आहेत. दोघांनाही इलेक्ट्रॉन्सची आवश्यकता आहे. मग इथे ॲटम्स कसे काय कंबाईन होणार? इथे बॉन्ड फॉर्मेशन कसं होणार? हे दोघेही एकमेकांबरोबर इलेक्ट्रॉन शेअर करतील. पण ते कसे?
हे एवढं सोपं नाही. हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. पण आता आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे की ऑक्सिजनचा एक ॲटम हा हायड्रोजनच्या 2 ॲटम्सबरोबर कंबाईन होतो आणि एक वॉटर मॉलिक्यूल देतो. याप्रमाणे वेगवेगळ्या व्हॅलन्सीज असलेले ॲटम्स एकमेकांबरोबर कंबाईन होतात आणि कंपाऊंड बनवितात. व्हॅलन्सीची संकल्पना आपल्याला समजली आहे. तर आता आपण हे पाहूया की ॲटम्स एकत्र येऊन इंडिपेंडंट युनिट्स कसे काय बनवितात. पुढील व्हिडिओमध्ये आपण मॉलिक्युल्सच्या कॉन्सेप्टविषयी चर्चा करूया.